नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न चला शिकूया या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1 मधील धडा पहिला प्राण्यांचा जीवनक्रम. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्राण्यांचे जीवनक्रम अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू, पुढील दोन चित्रामधील एका चित्रामध्ये तुम्हाला काही कुत्र्याची पिल्ले व त्यांची आई दिसत आहे. तर या दोघांमध्ये काही साम्य आहे का? याचं उत्तर तुम्ही काय द्याल? याचं उत्तर तुम्ही हो असेच द्याल, बरोबर? मग कोणकोणत्या बाबतीत यांच्यामध्ये साम्य आहे? तर यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर यांचा आवाज, यांची शरीर रचना, डोळे, नाक, कान या बाबतीत काय आहे तर आपल्याला साम्य दिसून येत आहे. मग त्याच्या शेजारी आणखी एक चित्र आहे. त्यामध्ये तुम्हाला एक फुलपाखराची आळी व फुलपाखरू दिसत आहे. तर या दोन्हीमध्ये तुम्हाला काही साम्य दिसत आहे का? याचं उत्तर तुम्ही काय द्याल? याचं उत्तर तुम्ही नक्कीच नाही असे द्याल. विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू, कोंबडी अंडी घालते. त्या अंड्यातून पिल्ल बाहेर पडतात ना? बरोबर आहे. मग मांजरीची पिल्लं अंड्यातून बाहेर पडतात का? याचं उत्तर काय असेल बरं? नाही असंच असेल ना? तर मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडत नाहीत. बघूया आता पुढचा मुद्दा. तर या मुद्द्यामध्ये आपण प्राण्यांची वाढ याविषयी काय करणार आहोत? माहिती घेणार आहोत. बघा बरं, शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. तसंच मांजरीचे पिल्लू आणि मांजरी यामध्येही फारसा फरक नसतो. परंतु जे काही फुलपाखरू आहे त्यामध्ये आणि त्याच्या आईमध्ये आपल्याला काय आहे फरक दिसून येत आहे. बघा बरं, हे जे मांजरीचं पिल्लू आहे हे कुठं वाढतं किंवा हे जे शेळीचं पिल्लू आहे ते कुठं वाढतं तर हे त्याच्या आईच्या पोटात वाढतं व पोटातून जन्म घेतं. हे प्राणी अंडी घालतात का? तर नाही, हे प्राणी अंडी घालत नाहीत. पण काही प्राणी, काही पक्षी असतात जे की अंडी घालतात. यामध्ये कावळा, कोळी, सरडा यासारखे प्राणी येतात. बघा बरं. तसेच मासा, बेडूक, साप, फुलपाखरू, मुंगी हे काय करतात? हे प्राणी अंडी घालत असतात. हे जे काही प्राणी आहेत, ही जे अंडी घालतात, ते आपल्याला काही जे प्राणी आहेत, जी काही अंडी घालतात, ती इतकी चिंटुकली असतात, की ती आपल्याला डोळ्यांना दिसूनही येत नाहीत. पण काही प्राणी असे असतात, की त्यांची अंडी आपल्याला सहजासहजी दिसून येऊ शकतात. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहित आहे. कारण का? तर कोंबडीचं अंड सहज दिसू शकतील इतपत मोठं असतात. बघा बरं, कोंबडी काय करते? अंडी घालते. अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बघा बरं बाहेर येतं. बाहेर आल्यानंतर जेव्हा ती पिल्लं थोडी मोठी होतात, तोपर्यंतच ती कोंबडी त्या पिलांची काळजी घेत असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक नवीन शब्द शिकूया. नवीन शब्द कोणता आहे बरं? अंडी उबवणे. आता अंडी उबवणे म्हणजे काय? तर बघा हं, अंड्यांना उभं देण्यासाठी कोंबडी अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का? जेव्हा कोंबडी अंडी उबवते ना, तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी खूप आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ कोणी जरी गेलं तरी ती त्याच्या अंगावर धावून जाते. मुलांनो, आता एक गंमत करूया. आता तुम्ही थोडंसं डोकं चालवायचं आहे आणि याचं उत्तर सांगायचंय आणि तुम्ही काय उत्तर देणार आहे ते मला माहित आहे. जरा डोके चालवा. कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणत्या कोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? सांगा बरं. तुम्ही असंच उत्तर देणार आहे ना? चोच, डोळे, कोंबडीचे पंख, पाय, आवाज. बरोबर आहे. बघा बरं. चला, आता आपण प्राण्यांची वाढ याविषयी हा मुद्दा अभ्यासला. आता ना आपण यानंतर रूपांतरण हा मुद्दा अभ्यासणार आहोत. बघा, शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण
फुलपाखराची आळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला काय म्हटलं जातं? याला रूपांतरण असं म्हटलं जातं. बघा बरं, इथं मांजर आणि मांजराचं पिल्लू यांच्यामध्ये जास्त फरक दिसून येतोय का वाढीमध्ये? नाही. इथं शेळी आणि तिचं करडू यांच्यामध्ये जास्त वाढ वेगळेपणा दिसून येतोय का? तर नाही. पण हे जे काही फुलपाखरू आहे आणि फुलपाखराची अळी आहे, यांच्यामध्ये दिसून येण्याजोगा सारखेपणा आहे, समानता नाही. ते वेगवेगळे दिसत आहेत. त्यामुळे या या प्रक्रियेला काय म्हणतात किंवा या स्थितीला काय म्हणतात? तर रूपांतरण असे म्हणतात. बरं, आता फुलपाखरं हे विविध रंगाचे असतात. विविध रंगाची फुलपाखरे असतात आणि विविध जातीची फुलपाखरे असतात. त्यामुळे त्यांचा जो काही अवस्था आहे किंवा रूपांतरण होण्याची प्रक्रिया आहे, यामध्ये सुद्धा फरक दिसून येऊ शकतो. फुलपाखराची वाढ होत असताना फुलपाखरू अंडी, अळी, कोश आणि पूर्ण वाढ झालेला फुलपाखरू या 4 अवस्थेमधून जातो. कोणता? अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अवस्था. बघा बरं, अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अवस्था या 4 फुलपाखराच्या वाढ होतानाच्या अवस्था आहेत आणि त्यातली प्रौढ अवस्था म्हणजे आपण पाहतो ते सुंदर रंगाचे फुलपाखरू. बर, आता आपण पाहूया, आपल्याकडे ना बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू फार मोठ्या प्रमाणात आढळते. कोणते? बिबळ्या बिबळ्या कडवा नावाचे फुलपाखरू आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आढळते. मग आता याचेच वाढीचं आपण उदाहरण घेऊया किंवा त्याचं लाईफ सायकलचं आपण चित्र बघूया आणि फुलपाखरामधील रूपांतरण समजावून घेऊया. बघा, यामध्ये आपल्याला फुलपाखराच्या मादीने घातलेलं अंड दिसतंय. या अंड्यातूनच काहीतरी ही फुलपाखराची अळी बाहेर पडते. आता ही जी काही अळी असते ना, ती काय करते, ज्यावेळेस अंड्यातून बाहेर पडते. आता हे जे बिबळ्या कडव्या नावाचं फुलपाखरू आहे, त्याची मादी आहे ना, ती फक्त रुईच्या पानावर अंडे घालते. रुईच्या पानावर काय करते? अंडे घालते. हे रुईचं झाड आहे. या रुईच्या पानावर अंड घालते आणि या अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी काय होते, तर अळी बाहेर पडते आणि ही जी अळी असते तिला फुलपाखराची अळीला आपण सुरवंट असे म्हणतो. फुलपाखराच्या अळीला काय म्हणतो? तर सुरवंट असे म्हणतो. फुलपाखरांचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि त्याला खूप भूक लागते. त्यामुळे तो काय करतो, लगेच खायला सुरुवात करतो आणि तो खात असताना काय करतो, तर तो ज्या पानावर बसला आहे, ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडलेला आहे, ते पानही कुरतडून खायला सुरुवात करतो. तर त्याचा खाण्याचा वेग जो आहे, तो फार मोठा असतो. त्यामुळे त्याची वाढ काय होते, खूप झपाट्याने होते आणि ही मग काय होतं, पहिल्या 2 ते 2.5 दिवसातच बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो, की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. म्हणजे काय होतं, की माणसं मोठी होतात आणि त्यांनी जुनी घेतलेले कपडे ज्याप्रमाणे आपरी येतात किंवा कमी पडतात, तसंच हे जे काही सुरवंट आहे याची वाढ होते आणि त्याची जी जुनी त्वचा असते, ती त्याला अपुरी होते, कमी पडू लागते. त्यामुळे त्याच्या शरीरावर नवीन कात तयार होते. ती ढगळ कात ती ढगळ असते. त्या जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. त्याला सुरवंताचे काट टाकणे असे म्हणतात. जुन्या कातीतून सुरवंट ज्यावेळेस बाहेर पडतो, त्याला त्यावेळेस त्या प्रक्रियेला सुरवंटाची कात टाकणे असे म्हटले जाते. मग काय होतं, ही जी प्रक्रिया आहे, सुरवंटाची कात टाकण्याची जी प्रक्रिया आहे, ती 10 ते 12 दिवसात 3 ते 4 वेळा होते. तो काय करतो, पहिली कात टाकली, की तो परत खायला सुरुवात करतो. मग तो परत झपाट्याने खाऊ लागतो. मग त्यामुळे काय होतं, त्याची वाढ होते. त्याची जुनी कात त्याला लहान पडू लागते आणि मग परत नवीन कात तयार होते. मग तो परत जुनी कात टाकून देतो. कात टाकून देतो म्हणजे नवीन कातीचा स्वीकार करून त्या जुन्या कातीतून बाहेर पडणे. आता बघा बरं, इथं तुम्हाला दिसत आहे अंडी, त्याच्यानंतर तयार झालेली अळी. अळी काय असा कोश तयार करते
हा कोश ती किती वेळा करते? 4 ते 5 वेळा तयार करते आणि ह्या 4 ते 5 वेळा तयार केल्यानंतर मग शेवटी काय होतं? अशा रीतीने 4 ते 5 वेळा कात टाकल्यानंतर बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू तयार होते. आता हे जे बिबळ्या कडव्या प्रकारचे फुलपाखरू आहे, ते 10 ते 12 दिवस सुरवंट अवस्थेत असते. किती दिवस? 10 ते 12 दिवस सुरवंट अवस्थेमध्ये असते. कोणत्या अवस्थेत असते? सुरवंट अवस्थेत असते. बघा, शेवटची कात टाकण्यापूर्वी मग काय होतं, ज्यावेळेस 10-12 दिवस पूर्ण होतात आणि शेवटच्या वेळेस ज्यावेळेस तो कात टाकतो सुरवंट, तर काय करतो, तो एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी तयार करतो, विणतो. या गुंडीवर तो स्वतःला लटकवून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. म्हणजे काय होतं, जो काही पातळ अ, भाग असतो किंवा पातळ कात टाकलेली असते त्याने, एक धागा असतो, त्यातून काय होतं, तर कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला काय म्हटलं जातं? तर कोशावस्था असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कोशावस्था असं म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये आतील फुलपाखरू हळू-हळू दिसू लागतं. बघा बरं, कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. मग काय होतं, या कोशामध्ये फुलपाखरू किती दिवस असतं? तर 10 ते 11 ते 12 दिवस असतं. या अवस्थेत तो काही खात नाही, काही पीत नाही. पण त्याच्या शरीरात महत्त्वाचा बदल घडून येत असतो. पण काय होतं, त्याच्या शरीरामध्ये महत्त्वाचा बदल घडून येतो. 11-12 दिवसांनंतर कोशात बिबळ्या कडव्याची पूर्ण वाढ झालेली होते. नंतर प्रौढ अवस्थेतील फुलपाखरू कोशाच्या आवरणातून काय होतं, तर बाहेर येतं. कोशाच्या आवरणातून फुलपाखरू, बिबळ्या कडव्या नावाचं फुलपाखरू काय होतं, तर बाहेर येतं. आणि यावेळेस जेव्हा ते बाहेर येतं ना, तेव्हा त्या फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ ना याच पद्धतीने होत असते. बरं, विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार, हे काय असतं? ठरलेलं असतं. आता हा जो माहिती आहे, हा जो क्लॉज आहे ना, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नवोदय, स्कॉलरशिप, मंथन यासारख्या परीक्षांमध्ये काय होईल? उपयोगाचा पडतो. त्यामुळं ह्याला काय करायचं? IMP म्हणून हायलाइट करून ठेवायचं. बघा, निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. तसेच अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. सुरवंटामध्ये खूप खूप विविधता असते. त्यांचे शरीर लांबुळके असते. बघा बरं, पुढील चित्रामध्ये तुम्हाला निळ्या कलरचं, पिवळं, लाल अशा प्रकारचं, ब्लॅक, व्हाईट, पूर्ण येलो अशा प्रकारचे काय पिवळं असं निरनिराळी फुलपाखरे दिसत आहेत. आता तुम्हाला हे माहीत आहे का विद्यार्थ्यांनो, सर्वांच्या घरामध्ये धान्याचे डबे असतात. या धान्याच्या डब्यामध्ये आपण धान्य नीट करून ठेवतो. धान्य स्वच्छ करून ठेवतो. पण काही दिवसांनी आपण डब्याचं झाकण काढल्यानंतर त्यात आपल्याला किडे झालेले दिसतात. मग अशा प्रकारचे किडे धान्याच्या गोदामात व वाण्याच्या दुकानातही असतात. कारण कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते. म्हणूनच डब्यात त्याची वाढ होत राहते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश आणि प्रौढ अशा 4 अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात, त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. बरं, यापूर्वी आपला एक पॉइंट राहिला आहे, आपण बघूया. तर मघाशी आपण पाहिलं कात टाकणे. आता आपण इथं नवीन शब्द शिकणार आहोत. कात म्हणजे काय? शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण म्हणजे काय? तर कात होय. आता आपण ना शेवटी या काय शिकलो हे आपण बघायचं आहे. बरं, विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काय शिकलो? तर कोंबडीच्या अंड्यामध्ये पिलाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते.
फुलपाखरांच्या वाढीच्या अळी, अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते. त्याला काय म्हणतात? सुरवंट असे म्हणतात. तर वाढ पूर्ण झाली की झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. वाढ पूर्ण झाल्यावर सुरवंट कोशावस्थेत जातो. कोशावस्थेतून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात. आकर्षक पंख असतात. बघा बरं, आपण इथं एक लाईफ सायकलची डायग्राम बघितलेली आहे, आकृती बघितली होती. बघा बरं, अंड, अळी, कोश, कोशातून बाहेर पडलेले प्रौढ, फुलं, पाखरू. आता हे झालं आपल्या पाठाविषयी, आपल्या धड्याविषयी. आता थोडंसं काही वेगळं बघूया. हे नेहमी लक्षात ठेवा, फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरं पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळे आपण फुलपाखरांना काय केलं पाहिजे? त्रास दिला नाही पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा धडा आपण इथं संपला. आता या धड्याचा जो काही स्वाध्याय आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक यू. बघा, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं काही आणि अडचणी असतील त्याही तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ हवा असेल तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता. थँक यू. गुड बाय. टेक केअर.